नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. अजितदादांच्या अकाली एक्झिटनं संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. विद्या प्रतिष्ठानमध्ये आज सकाळी 11 वाजता दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत आणि अंत्यसंस्काराला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहणार आहेत. त्याआधी विद्या प्रतिष्ठानमध्ये दादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांची तोबा गर्दी उसळली आहे. अजित पवारांच्या अपघाती जाण्यानं संपूर्ण बारामती शोकसागरात बुडाली आहे. अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात ठेवण्यात आलं होतं आणि विद्या प्रतिष्ठानमध्ये कार्यकर्ते भावूक झाले होते. गर्दीला उद्देशून जय पवार यांनी आवाहन केलं. कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून जय पवार यांना अश्रू अनावर झाले. भविष्यात आपल्याला दादांसाठी लढत राहण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. विद्या प्रतिष्ठानमधली ही गर्दी आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. मी आपल्या सर्वांचा प्रेमापासून आभार मानतो. आपण सर्वांनी कायम आधीपासून दादाला जेवढं प्रेम दाखवले ते आज मला दिसून येते आणि दादा आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये आहे आणि आपल्याला त्यांच्यासाठी भविष्यात जसं की आजपर्यंत लढत आले तसं लढायचं. उद्या सकाळी 11 वाजता तुम्ही सर्व इथे या आणि आपण आणि आता थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव सध्या आपल्याला अधिकची माहिती देतील. उदय, आज अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मोठा जनसागर विद्या प्रतिष्ठानमध्ये लोटलेला आहे. काय सध्या तिथे वातावरण आहे? वातावरण अतिशय शोकाकुल असंच आहे, कारण प्रत्येक बारामतीकर जे आहे तो अतिशय भावूक झालेला आहे. त्यांचा लाडका दादा आता त्यांच्यामध्ये राहिलेला नाहीये. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचं दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालेलं आहे. त्यांच्या अकाली निधनानंतर बारामतीवरती अक्षरशः दुःखाचा डोंगर प्रसारक मंडळामध्ये अजित दादा यांना अंत्यविधी जी आहे ते दिले जाणार आहे. त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि याच मैदानामध्ये कशा प्रकारे पूर्वतयारी करण्यात आली आपण इथे माझ्या मागे पाहत असाल. अजित दादा यांची हास्य मुद्रा असलेला एक फोटो जो आहे तो इथे लावण्यात आलेला आहे मोठा, आणि त्या फोटोला पुष्पहार जो आहे तो अर्पण करण्यात आलेला आहे. आणि काही वेळातच इथे सर्व बारामतीकर जे आहेत ते येऊ लागतील आणि इथे पुष्पांजली अर्पण करतील दादांना. आणि त्यानंतर आपण पाहत असाल इथे एक VIP पंडाल जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. याच VIP पंडालमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर संपूर्ण मंत्रिमंडळ जे आहे ते इथे येईल आणि त्याचबरोबर केंद्रीय नेते जे आहेत ते मोठ्या संख्येने येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील इथे पोहोचणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील इथे येणार आहेत. अनेक केंद्रातील मान्यवर आणि जी माहिती मिळते त्यानुसार देशभरातील जवळपास 6 राज्यांचे मुख्यमंत्री इथे येणार असल्याची माहिती मिळते. विविध पक्षांचे प्रमुख नेते देखील इथे येणार आहे. आणि समोरच्या बाजूला आपण इथे पाहतो हा एक चौथरा जो आहे तो बांधण्यात आलेला आहे. हा काल रात्रीभर हा पाहतो आपण एक नवीन चौथरा जो आहे तात्काळ इथे उभारण्यात आलेला आहे आणि या चौथऱ्यावरती अजितदादांना अंतिम विदाई जी आहे ती दिली जाणार आहे. या चौथऱ्यावरती त्यांना अग्निदाह जो आहे तो दिला जाणार आहे. त्याची आता तयारी जी आहे ती जवळपास आता पूर्ण झालेली आहे. समोर आपण पाहत असाल संपूर्ण मैदान आहे. या मैदानामध्ये हजारो जे सर्व चाहते आहेत अजितदादांचे ते मोठ्या संख्येने येणार आहेत. आपल्या लाडक्या दादाला शेवटचा निरोप देण्यासाठी, त्यांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने इथे बारामतीकर जे आहेत ते येणार आहेत. आणि आपण पाहतो त्यासाठी पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो ठेवलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इथे उपाययोजना केल्या जात आहे. आपण समोर पाहतोय हा चौथरा जो आहे तो बांधून पूर्ण झालेला आहे आणि त्याला आता फुलांची सजावट जी आहे ती करण्यात येत आहे. आणि त्यासाठी सर्व बारामतीकर जे आहे ते काल रात्रभर इथे राबत होते. चौथरा बांधून झालेला आहे तात्काळ काही तासांमध्ये आणि त्यानंतर आता चौथऱ्याला इथे सजवण्यात येत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे. सर्व बारामतीकर जे आहेत
ते आज इथे मोठ्या संख्येने गर्दी करणार आहेत। राज्यभरातून अजितदादा यांच्यावरती प्रेम करणारे त्यांचे चाहते जे आहेत, त्यांचे कार्यकर्ते ते इथे मोठ्या संख्येने येणार आहेत। शोकाकुल मनाने सर्वजण इथे येतील आणि अजितदादांना शेवटचा भावपूर्ण निरोप देणार आहेत। बरं, उदय, संवाद साधत राहू, तुर्तास असेच सोबत राहा। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत हे देखील विद्या प्रतिष्ठान इथल्या मैदानातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, जी सकाळ उजाडू नये असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटत होतं, ती सकाळ उजाडलेली आहे। आज दादांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे। जनसागर लोटलाय। बरोबर आहे, जी सकाळ उजळू नये असं दादांच्या कार्यकर्त्यांना किंवा चाहत्यांना वाटत होतं, महाराष्ट्राला वाटत होतं, तसंच ही तयारी देखील आपल्याला कधी करायला लागू नये असं देखील या कार्यकर्त्यांना वाटत होतं। पण ती तयारी करावी लागते। मी काही दृश्य तुम्हाला दाखवतो। म्हणजे जसं माझे सहकारी उदय जाधव त्यांनी सांगितलं, हार तुरे घेऊन उभे असणारे कार्यकर्ते, दादांचा जयघोष करणारे कार्यकर्ते काल स्तब्ध झालेले होते। अनाकलनीय होतं सगळं। अचानक असं कसं काय झालं, म्हणजे अनपेक्षित घडामोडी सगळ्या घडल्या आणि होत्याचं नव्हतं झालं, दादा गेले। आणि म्हणून शोकाकुल परिस्थितीमध्ये संपूर्ण बारामती या मैदानावर काल आम्ही पाहिली आणि आज राज्यभरातून सगळेच कार्यकर्ते इथवर येणार आहेत आणि म्हणून या अंत्यविधीची ही तयारी सध्या केली जाते। चौथरा अवघ्या काही तासात उभारलाय, मोठा चौथरा आहे। त्याचबरोबर विद्या प्रतिष्ठान ह्या विद्यासंकुलामध्ये, या संकुलामध्ये हे मैदान प्रचंड मोठं आहे। म्हणजे दादरचं छत्रपती शिवाजी महाराज पार्क यापेक्षा मोठं आहे आणि ह्या संपूर्ण परिसरामध्ये सध्या ही तयारी केली जाते, कारण संपूर्ण राज्यभरातून सगळे कार्यकर्ते दादांचे इथे येणार आहेत आणि त्यांची बसण्याची व्यवस्था किंवा निदान त्यांना उभं राहता येईल आणि आपल्या लाडक्या नेत्याला आज हा शेवटचा निरोप देता येईल, आपल्याला पाहता येईल, तिथे उपस्थित राहता येईल, आपल्याला निरोप देता येईल, म्हणून सगळेच कार्यकर्ते किंवा लोक येणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरातून। खूप दूरदूरपर्यंत लोक असणार आहेत आणि म्हणून काही LED स्क्रीन वगैरे देखील लावलेले ज्यांना दादांचं अंत्यदर्शन या LEDच्या माध्यमातून निदान दुरून तरी घेता येईल, कारण काल देखील पार्थिव इथे आणल्यानंतर बरेच लोक त्यांचं दर्शन त्यांना घेता आलं नाही आणि म्हणून मग त्यांना पुन्हा जावं लागलं होतं। आज ती व्यवस्था तशी व्हावी, सगळ्यांना दर्शन व्हावं यासाठी हे स्क्रीन सध्या लावलेले आहेत। हा सगळा परिसर आहे तो बंद केला जाणार आहे। इथे कोणालाही येऊ दिलं जाणार नाहीये, चौथऱ्याच्या अगदी एक साधारणतः 20 मीटरच्या अंतरावर आणि त्यानंतर पुढून, कारण VIP मुवमेंट असणार, केंद्रीय मंत्री येणार आहेत आणि सगळेच मुख्यमंत्री वगैरे असणार आहेत, म्हणून इथे कोणालाही येऊ दिलं जाणार नाहीये। सगळ्या लोकांना मागे थांबावं लागणार आहे। पूर्ण Z+ सुरक्षा इथे लावली जाणार आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे सगळ्या कार्यकर्त्यांना नियंत्रणात करण्यासाठी, कारण भाऊक झालेले कार्यकर्ते काल प्रचंड संख्येने जमलेले होते आणि त्यांची गर्दी वाढत चाललेली होती आणि गर्दी अनियंत्रित होत होती, म्हणूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा असेल आणि सगळ्या कार्यकर्त्यांना दादांचं दर्शन व्यवस्थित घेता येईल आणि हा अंत्यविधीचा कार्यक्रम व्यवस्थित पूर्ण पार पाडण्यासाठी प्रशासन सध्या ही तयारी करते सगळी। बरं, सुमित, संवाद साधत राहू, तुर्तास असेच सोबत राहा। विद्या प्रतिष्ठानच्या मैदानातच माझे सहकारी विलास बडे देखील तिथे उपस्थित आहेत। विलास, खरं तर महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप आज दिला जाणार आहे। जी सकाळ उजाडू नये असं सगळ्यांना वाटत होतं, ती उजाडली आहे आणि आज अंत्यसंस्कार अजित पवारांवर करण्यात येणार आहेत। काय सध्या तिथे परिस्थिती, वातावरण? प्राजक्ता, 24 तासाच्या पूर्वी या महाराष्ट्राला कालची जी सकाळ होती, ज्या सकाळनं एक प्रचंड मोठं दुःख या महाराष्ट्राला दिलं, आज त्याच विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर उभा आहे, जे इथं बीज पेरलं होतं अजित पवार यांनी आपल्या दूरदृष्टी नेतृत्वातून, आणि या विद्या प्रतिष्ठानची कीर्ती महाराष्ट्रभर त्यांनी पोहोचवली, हे वाढवलं एकदम मोठं। आणि आज याच विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये त्यांचा देह विसावणार आहे, अंत्यसंस्कार होणार आहेत। माझ्या मागे जो चौथरा उभा केलेला आहे, या चौथऱ्यावर ते अंत्यसंस्कार केले जाणार आहेत सकाळी 11 वाजता। आणि या अंत्यसंस्काराच्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सगळे कार्यकर्ते तर येणारच आहेत, पण सामान्य नागरिक मोठ्या संख्येनं बारामतीमध्ये दाखल होत आहेत। त्याचबरोबर राज्याच्या सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मंडळी सुद्धा येत आहेत। रात्रीच उद्धव ठाकरे यांनी पवार कुटुंबियांचं सांत्वन केलं। थोड्याच वेळात राज ठाकरे येणार आहेत आणि दिल्लीतून सुद्धा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सगळे, अध्यक्ष असतील, अमित शहा असतील, हे सगळेजण येणार आहेत। केंद्रीय मंत्री सुद्धा या अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बारामती आत्तापर्यंत
जे दिसत होतं त्या बारामतीच्या मनात मात्र आज अनेक प्रश्न आहेत. दादांच्या जाण्याच्या नंतर आपलं काय होणार, आणि कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा प्रश्न आहेत की आपलं काय होणार. काही कार्यकर्ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. मराठवाड्यातून ते इथं आलेले आहेत आणि दादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना शेवटची मानवंदना देण्यासाठी. कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे आणि एक वेदना सुद्धा की आपलं काय. कार्यकर्त्यांना दादा हे आपल्या कुटुंबातले वाटायचे. एक पालकत्व म्हणून, एक नेतृत्व म्हणून ते कार्यकर्त्यांची काळजी घ्यायचे. कार्यकर्त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्न करायचे. कार्यकर्त्यांना शक्ती देण्याचं काम दादा करत होते. असा नेता आज आमच्यातून गेलाय, त्याचं खूप मोठं दुःख कार्यकर्त्यांना आहे. आणि कार्यकर्त्यांची जी ही भावना आहे ती भावना आज आपल्याला सगळ्यांशी बोलताना जाणवतीये की दादांचं जाणं हे ते प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा एक खूप मोठं नुकसान आहे. आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया की हे विद्याप्रतिष्ठानचं प्रांगण आहे, ज्या प्रांगणामध्ये अंत्यविधीची सगळी तयारी अंतिम टप्प्यामध्ये